माझ्या माता भगिनीला विनंती असेल माझी, मुलीला उपदेश करायचा. महाराज पहिल्या जुन्या म्हाताऱ्यांना बघा, त्यांना विचारा, लग्न झालं की सांगितलं जायचं, बाई चांगली नांद. मला तिथं तू नांदायला चाललीस, आता एकतर चांगली नांदली म्हणून मला वार्ता ऐकायला आली पाहिजे, नाहीतर मेली म्हणून मला ऐकायला आलं पाहिजे. लक्षात ठेव, सोपं नाही महाराज. आज एवढा मोठा संसार थाटामाटाचा केला या माता भगिनींनी, सोपं नाही. महाराज भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रजी, माता जानकी, भरत, शत्रुघ्न, लखनजी या सर्वांचा सुंदरपैकी विवाह झालाय महाराज. सीता माता, मांडवी, उर्मिला, श्रुतकीर्ती. श्रीराम प्रभूला सीता माता दिलेल्या आहेत, भरताला मांडवी, लक्ष्मणजीला उर्मिला, शत्रुघ्नजीला श्रुतकीर्ती. आणि असा सोहळा साजरा झाला महाराज. सामान्य साधा आपला जर विवाह सोहळा असेल तर आपण किती थाटामाटात करतो, तो तर प्रभूचा सोहळा आहे. महाराज म्हणतात, अयोध्येचं वराड त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये 3 दिवस राहिलं. पहिले 5-5, 6-6 दिवस लग्न असायचे, बरोबर आहे का नाही? 5-5, 6-6 दिवस लग्न असायचे. आता सकाळी डामडुम की संध्याकाळी सामशुम होतं लगे. खरंच तुम्ही जे माता भगिनी वयोवृद्ध आहेत त्यांनी खूप आनंद घेतला महाराज. प्रत्येक गोष्टीचा आनंद तुम्ही घेतलेला आहे. त्या आनंदाला आता आम्ही मुकलेलो, हे लक्षात ठेवा. त्या आनंद आम्हाला नाही आता तो आनंद. लग्न काय, लग्न हे गौण झालंय आता लग्न. पण त्या अयोध्या नगरीचे सर्व वराड मंडळी मिथिलेमध्ये राहत आहेत, 3 दिवस राहत आहेत. आणि आता सुंदरपैकी 4 पालख्या सज्ज झालेल्या आहेत. मला वाटतंय 4 पालख्या सज्ज झालेल्या आहेत. मला वाटतंय प्रत्येक माईबापाच्या जीवनामध्ये हा प्रसंग येतो महाराज. लक्षात ठेवा, कितीही जड अंतःकरणाचा बाप असू द्या, कितीही जड अंतःकरणाचा बाप असू द्या, पण मला वाटतंय ज्यावेळेस आपली मुलगी वाट लावल्या जाते ना, त्यावेळेस बाप रडल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, किती कठोर अंतःकरण असू द्या, किती बी कठोर अंतःकरण असू द्या. मी सांगेल तुम्हाला, बाप 2 वेळेस रडतो बघा. मायबाप रडतात ना, 2 वेळेस रडतात. एक, ज्यावेळेस आपली घरातली मुलगी लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस वाटा लावतो ना, त्यावेळेस एकदा रडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातला करता मुलगा म्हणतो मायबापाला, ज्यावेळेस विचारतो ना, ज्यावेळेस मायबापाला विचारतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं, त्यावेळेस बाप रडतो महाराज. लक्षात ठेवा, मायबापाच्या डोळ्यात पाणी कधी येऊ द्यायचं नाही. येतं महाराज ज्यावेळेस घरातली मुलगी लग्न होतंय ना, त्यावेळेस. महाराज म्हणतात, सुंदर अशा 4 पालख्या सज्ज केलेल्या आहेत. जनक दुलारी के होत विदाई, राज दुलारी के होत दुलाई. 4 पालख्या सज्ज केलेल्या आहेत. आता 4ही बहिणी सीता माता, श्रुतकीर्ती, मांडवी आईच्या दर्शनासाठी जात आहेत. आणि आई आपल्या मुलीला उपदेश करते, सीतेला उपदेश करते, सीता तू मोठी आहेस बरं, आणि तू मोठी असल्यामुळे तू जशी वागशील घरात तशा ह्या बाकीच्या वागतील, लक्षात ठेव. म्हणून तुला एक सांगते, काय करायचं तू, सास ससुर गुरु सेवा करके पति रुक लगी आयसु अनसे हो, अतिसने बस राखी सयानी, नारी धर्म शिवही मृत्युवानी. सास ससुर, महाराज म्हणतात की वर्णन करते, गोस्वामी तुळजाजी वर्णन करतात, ती आई आपल्या मुलीला उपदेश करते, बाई सास ससुर गुरु सेवा उपदेश करते. बेटा तिथं सासू सासरे आहेत बरं का, इथं आई वडील आहेत, सासू सासऱ्याची सेवा कर. इथं भाऊ आहे तुला, पण तिथं मात्र तुला धीर आहे, लक्षात ठेव. म्हणून सासू सासऱ्याची सेवा केली पाहिजे. महाराज आपलीही आई उपदेश करते आपल्या लेकीला.
आपलीही आई उपदेश करते, ए पिंके लग्न झालंय तुझं, जाय सासरी जाय, महिना 2 महिने राय, 14 पाय, बरं वाटलं तर राय, नाही तर नीट घरी. म्हशीला काय म्हशीचे शिंग जड हा नसतात. पण ह्या आपल्या गावातल्या नाही म्हणत, मी सगळं आमच्या इकडलं सांगतोय. 100% 90% मुलींचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर आमच्या गावाकडच्या बायांनी. मला उद्याचे दिवस राहायचं इथं. माझ्या माता भगिनीला विनंती असेल माझी, मुलीला उपदेश करायचा. महाराज पहिल्या जुन्या म्हाताऱ्यांना बघा, त्यांना विचारा, लग्न झालं की सांगितलं जायचं, बाई चांगली नांद. मला तिथं तू नांदायला चाललीस, आता एकतर चांगली नांदली म्हणून मला वार्ता ऐकायला आली पाहिजे, नाहीतर मेली म्हणून मला ऐकायला आलं पाहिजे. लक्षात ठेव, सोपं नाही महाराज. आज एवढा मोठा संसार थाटामाटाचा केला या माता भगिनींनी, सोपं नाही. मी नक्की सांगेल, आपल्या मुलीला उपदेश केला पाहिजे, मुलीला सांगितलं पाहिजे, बाई चांगलं राहा. सासू जरी त्रास देत असेल तर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे असतात. मी नाही का, मला नाही का त्रास झाला, पण सांभाळून घे, सांभाळून घे, सांभाळून घे. हे तुमचं कर्तव्य आहे सांगणं. आपल्या मुलीचा कधीच संसाराचं वाटोळं होऊ देऊ नका. हे सगळं तुमच्या हातामध्ये बघा. म्हणून रामकथा आपल्याला पदोपदी आपल्याला शिकवते. रामकथा पावलं पावली रामकथा आपल्याला शिकवते, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ही रामकथा शिकवते. आई सांगते सुनेना, माता सांगते सीतेला, सीते सेवा चांगली कर, सासू सासऱ्याची सेवा कर. बघा, नवऱ्याच्या आज्ञेत रहा, सासू सासऱ्याच्या सेवेत रहा. आठवण ठेवतो या माहेरची, आठवण ठेवतो या माहेरचे. साजली जन्मो जन्मीची जोडे, साजली जन्मो जन्मीची जोडे. साजली जन्मो जन्मीची जोडी, साजली जन्मो जन्मीची जोडी. आईची माया अंगावर ठेवतो, बापाची छाया विसरू नको. आईची माया अंगावर ठेवतो, बापाची छाया विसरू नको तू. आठवण ठेवतो या माहेरची, आठवण ठेवतो या माहेरची. साजली जन्मो जन्मीची जोड, साजली जन्मो जन्मीची जोडी. पाठवणीची घटिका आली, पाठवणीची घटिका आली. गंगा जमुना अश्रू ढाळी, गंगा जमुना अश्रू ढाळी. गहिवरला मंडप सारा, गहिवरला मंडप सारा. माया ही वेडी साजली जन्मो जन्मीची जोड, साजली जन्मो जन्मीची जोड. आई बापाची लाडाची ही निघाली नवऱ्या घरा, डोळ्या माहेरच्या आसवा
उपदेश करते महाराज आई, आपल्या लेकीला उपदेश करते, बाई चांगलं राहा. सुंदरपैकी समोर 4 पालख्या सज्ज झालेल्या आहेत. मी म्हणतोय तुम्हाला, कितीही कठोर काळजाचा बाप असेल तर मुलगी जात असताना रडतो महाराज. राजा जनक आहे, विदेह राज आहे, विदेह राज. जो कधी देहावर राहत नाही त्याचं नाव विदेह राज, त्याचं नाव जनक आहे. जनक राजा आपली मुलगी चालली म्हणून रडतोय महाराज. आपली मुलगी चालली सासरी म्हणून रडतोय. बघा, चालत असताना रामप्रभू समोर येतं आणि काही त्या मिथिलेतले काही तरुण मुलं राघवजीला म्हणतात, ओ प्रभू, ओ देवा. आपल्याकडे भाऊजी म्हणतो, कोणी दाजी म्हणतोय, ओ दाजी. ठीक आहे, बघा काय म्हणतात. राघवजी, राघव धीरे चलो ससुराल गलिया, राघव धीरे चलो ससुराल गलिया, राघव धीरे चलो. राघव धीरे चलो ससुराल गलिया, राघव धीरे चलो ससुराल गलिया, राघव धीरे चलो. प्रभूला सांगतायत, हे सगळे बोलतायत. तेवढ्यामध्ये सीता मातेच्या मैत्रिणी म्हणतात, ओ पाहुणे, हे पहुना यही मिथिला मेर मुना, हे पहुना यही मिथिला मेर मुना. जवने सुखबा ससुरारी में उतने सुखबा कहुना, जितने सुखबा ससुरारी में उतने सुखबा कहुना. ए पहुना यही मिथिला मेर मुना, ए पहुना यही मिथिला मेर मुना. मैत्रिणी म्हणतात, हो पाहुणे थांबा इथे. ए पहुना यही मिथिला मेर मुना. रामप्रभूला म्हणतात, प्रभू, जितने सुखबा ससुरारी में उतने सुखबा कहुना. जेवढा आनंद सासरवाडीमध्ये असतो तितका कुठेच नसतो म्हणे. कारण का, नाकाचा मोती ठेवी घाण आणि वाढवी जावयाचा मान, असं म्हणतात. पहिल्या बायांना ना दुधावरची साई आणि जावाई अतिशय प्रिय. जुने काळाची घटना आहे. मुलगा म्हणतो, आई आई आई, दाजी आले, दाजी आले. लगेच म्हातारीनं पाणी ठेवलं तापायला. तिला वाटलं शेवळ्या करावा, बोटुळे. तिला वाटलं शेवळ्या सगळ्यात भात करावा. तेवढ्यामध्ये ते पुन्हा येतो, आई आई आई, दाजी नाही आले. मग दाजीचा भाऊ आला. लगेच म्हातारीने पिठलं घेतलं आणि पिठलं हातायला लागली. इतका जावयावरती प्रेम आहे. मग तुम्ही विचार करा, हे तर प्रभू रामचंद्रजी आहेत, मिथिला नगरीचे जावई आहेत. सगळे म्हणतात, ओ पाहुणे, येही मिथिला मेर मुना. लक्षात घ्या, एवढा अधिकार प्राप्त होतो आपल्याला. बघा, एवढं भक्त व्हा, एवढं भक्त झालं पाहिजे की देवाला म्हणलं पाहिजे, ओ प्रभू, राघव जी अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. राघव जी अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. राघव जी अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. रामा 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 रामा. देवाला अधिकार प्राप्त झाला पाहिजे आपल्याला.
भगवान परमात्म्याला म्हटलं पाहिजे, प्रभू मला जागा द्या तुमच्या चरणाजवळ. हे काय भाग्य असेल त्या मिथिला नगरीतल्या सर्वांचंच काय भाग्य आहे महाराज. सुंदरपैकी त्या ठिकाणी माता जानकीला विदाई केलेली आहे आणि सर्वजण अयोध्येमध्ये आलेले आहेत. अयोध्येमध्ये एवढा आनंद आहे, खूप आनंद आहे अयोध्येमध्ये.